कई मार्केट में रे कई गोगे में मुंडो दिने आओ वैसे कायर में वसंतराव नाईक सरी को माणस गोरमाटी समाज में जन्म लच गोरमाटी शिक्षण निषाद काळच कई आश्रम शाळा रे माहिती गोरमाटीराव नाईक तो हम वसंतराव नाईक साहेब की क्या बात है महाराष्ट्र में पड़ो मोटो काले रोब पाटी सारे दौरा खाड़ो तू नाइट परी पीरो दौरा नाइट पीरो महाराष्ट्र में पड़ो मोटो काले रोब पाटी सारे तारे महाराष्ट्र में पड़ो मोटो काले से पानो गुरु ने बुलायो नमो गमदा चाहा तुमारो गुरु ने बुलायो बिगड़ी तुमने मार्ग बतायो ओ तेरे गाने को थोड़ा पुलिस गेरो लायुनी घाबरे जा महाराष्ट्र में पड़ो मोटो काला सारो तारे महाराष्ट्र में पड़ो मोटो काला सारो तारे सर्वांना नम्र सूचना आहे की आपण आता मुख्य स्टेजवर मान्यवरांचे काही क्षणात आगमन होईल तरी कृपया आपण लवकरात लवकर आज येऊन बसून घ्यावं आणि रस्त्यावर गर्दी करू नये अशी नम्र विनंती या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करतोय। कौन दूर भेज गए भाई कौन दूर भेज गए अरे बाप रे कन्नड जायचो कधी जायचो सातारा मी आता मला वाटतं कन्नड जायचं। हेलो माइक टेस्टिंग हेलो चेक 1 2 3 हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो
बचको उड़ाने बने ऊपर करी बात करे रसों पुकारो देवा बचको उड़ाने प्रकाश राठौड़ बहुत बढ़िया आजच्या या सुंदर अशा भव्य लोकार्पण सोहळा
रिमोटद्वारे आधुनिक टेक्नॉलॉजीच्या द्वारे हे अनावरण इथे मुख्यमंत्री महोदय माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे आणि या ठिकाणी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यासाठी पुतळ्याकडे साहेबांचं आगमन झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आपण स्क्रीनवरती लाईव्ह बघत आहात। सुंदर असं हे दृश्य अभिवादन करताना मुख्यमंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यांच्या समोर माननीय आमदार श्री संजयजी शिरसाट मंत्री सामाजिक न्याय तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे माननीय आमदार अतुलजी सावे सर्व मान्यवरांचं आगमन होत आहे। काही क्षणात मंचावरती सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी सर्वांना विनंती करते मुख्यमंत्र्यांकडे आपलं प्रस्थान करावं। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि महाराष्ट्र राज्याचे आवडते लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मंचाकडे आगमन आहे। जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे। साहेब मंचावर येईपर्यंत जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। अत्यंत सुवर्ण क्षण आपण अनुभवत आहोत। छत्रपती संभाजीनगर एक ऐतिहासिक नगरी आणि त्यामध्ये उभे असलेला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा पुतळा याचं नुकतंच अनावरण माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। त्यांच्या समवेत आहेत पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर भास्करजी कराड माननीय आमदार पंकजाताई त्याचप्रमाणे संजयजी केळेकर साहेब अतुलजी सावे साहेब माननीय श्रीजी श्रीकांतजी आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे। तब कैसे छो मजा मचो नाही हात वरती करून सगळ्यांनी साहेबांना प्रतिसाद द्यायचा आहे आणि जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। खूप खूप स्वागत आहे सर आजच्या कार्यक्रमामध्ये। या ठिकाणी सुंदर असं आगमन आणि पुतळ्याचं अनावरण संपन्न झालेलं आहे। मी जी श्रीकांत साहेबांना विनंती करते आपण मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत आणि सन्मान करूया। माननीय जी श्रीकांतजी छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आणि सर्व आपल्या वतीनं जी श्रीकांतजी महानगरपालिका आयुक्त असलेली विकृत शॉल जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। सर्वांचे आवडते लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री महोदय आयुक्त साहेब या ठिकाणी सुंदर असा पुष्पगुच्छ हा गुलाब पुष्प देऊन स्वागत करताना आपण बघत आहोत। धडाडीचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब। त्यानंतर सर्व मान्यवरांचं आपण संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी पालकमंत्री महोदय माननीय सामाजिक न्याय मंत्री इथे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत श्रीकांत सिंह करावं अशी मी त्यांना विनंती करते। त्याचप्रमाणे या ठिकाणी पंकजाताई उभे आहेत माननीय आमदार पंकजाताई यांचंही स्वागत श्रीकांत सरांनी करावं अशी विनंती आहे। मॅडम आपल्यासाठी पण विकृत शॉल आमची खास आठवण आम्ही प्रदान करत आहोत। तसंच श्रीकांतजी फुले साहेब माननीय खासदार तसंच संजयजी केळेकर साहेब आणि तसंच इकडच्या बाजूला अतुलजी सावे साहेब डॉक्टर भास्करजी कराड साहेब कल्याण काळे साहेब तसंच राठोडजी अशोकजी पवार सर्वच मान्यवर इथे उपस्थित आहेत। अनुराधाताई याही इथे माननीय आमदार आलेले आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते। श्रीकांत साहेबांना सर्वांनी रिवाजाप्रमाणे फडणवीस माझे सहकारी मंत्री अतुलजी सावे दुसरे सहकारी मंत्री पंकजाताई मुंडे खासदार संदीपान पाटील भुमरे खासदार भागवत कराड खासदार कल्याण काळे आमदार संजय केनेकर आमदार अनुराव चव्हाण माजी महापौर विकाजी जैन माजी महापौर नंदकुमार घोडले भाजप शहराध्यक्ष किशोर सुतोळे जाणारा येणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पक्षाचा मोठा नेता असेल की सर्वसामान्य माणूस असेल हा रस्ता क्रॉस केल्याशिवाय त्याला शहरात जाता येत नाही म्हणून त्यांनी भरघोस निधी दिला ही सुद्धा घोषणा त्यांच्याकडून अपेक्षित आहे।
आलेल्या सर्व समाज बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून आपल्या शुभकल्पनांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करूया. हरित क्रांतीचे प्रणेते अर्थात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याला आकार आणणारे जिवंत रूप देणारे हे सर्व त्रिमूर्तींचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांचं. आणि यानंतर माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री सर, साईडला आहे ना. महाराष्ट्र राज्य. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्यांना आपण ओळखतो, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, असे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो. आज त्यांच्या या अतिशय सुंदर आणि भव्य अशा पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, आमचे सहकारी अतुल सावेजी, पंकजाताई मुंडे, खासदार साजीपत भुमरेजी, कल्याण काळेजी, भागवत कराडजी, आमदार संजय केनेकरजी, अनुराधाताई चव्हाण, हरिभाऊजी राठोड, प्रमोद राठोड, किशोर शितोळे, राजू राठोड, रमेश पवार, नंदकुमार फुडेले, जी श्रीकांत, रणजित पाटील, रामेश्वर भादवे, विकास जैन, याचे शिल्पकार श्री निरंजन माडिकेकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना माझा जय सेवालाल. जय सेवालाल. जय सेवालाल. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या राज्यातील सर्वात भव्य अशा या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सर्व लोक एकत्रित आलो. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सर्व लोक एकत्रित आलो. महाराष्ट्र हा त्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती पाहतोय, या प्रगतीचे काही शिल्पकार आहेत, या महाराष्ट्राचे काही निर्माते आहेत, काही अशी मंडळी आहेत की ज्यांच्या श्रमातून, ज्यांच्या मेहनतीतून, ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला, हा महाराष्ट्र घडत गेला. आणि अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं येतं ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं नाव. एक मोठा वारसा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केला. अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे LLB करून वकिली करणारे वसंतराव नाईक साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली, समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली, समाजातल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला. ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले. नगराध्यक्षापासून, आमदारापासून, मुख्यमंत्री, खासदार अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केलं. विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाईक साहेब हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद आहे.
किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्वाचं असतं. आणि 1972चा जो दुष्काळ आहे, ज्या दुष्काळाने या संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्राहिमाम करून सोडलं. पिण्याचं पाणी नाही, जनावराला चारा नाही, जमिनीवर भेगा पडलेल्या, आसमानातलं पाण्याचा थेंब नाही, डोळ्यातलं पाणी थांबत नाही, अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची होती. खायला देखील त्या ठिकाणी नव्हतं. अशा काळामध्ये एकीकडे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेल म्हणून रोजगार हमीची कामं आणि कामं करताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा निर्णय केला की महाराष्ट्राला जर आपल्याला या संपूर्ण दुष्काळातून मुक्त करायचं असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कामं करावी लागतील. पाण्याचा थेंब साठवावा लागेल, जमिनीतलं पाणी वर आणावं लागेल, वाहून जाणारी माती ही थांबवावी लागेल, तरच माझ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि दुष्काळातही तो जगू शकेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं त्यांनी सुरू केली. जलक्रांतीचे दूत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि त्यासोबत महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी समृद्ध झाला पाहिजे, स्वयंपूर्ण झाला पाहिजे. आणि राजकारणामध्ये असा फार विचार कोणी करत नाही, पण जाहीरपणे त्यांनी सांगितलं या महाराष्ट्राला मी स्वयंपूर्ण करेन, नाहीतर राजीनामा देईन, आपल्या पदावर राहणार नाही, हे ठणकावून सांगणारे वसंतराव नाईक साहेब होते. आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं. या महाराष्ट्रामधलं हे जे परिवर्तन वसंतराव नाईक साहेबांनी केलं ते खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये दिशादर्शक ठरलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही ज्यावेळी आम्ही दुष्काळाचा सामना केला आणि इतिहासामध्ये वळून बघितलं त्यावेळी लक्षात आलं या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला दुष्काळाचा सामना करायचा असेल तर वसंतराव नाईक साहेबांनी दाखवलेला जो जलसंधारणाचा मार्ग आहे त्याच मार्गाने आपण ते करू शकतो. आणि म्हणून आपण जलयुक्त शिवार सारखी योजना तयार केली आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं केली. त्याही वेळी मी सांगितलं होतं ही योजना तयार करत असताना आमच्या समोर अनेक जे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रेरणास्त्रोत आहेत त्यातलं या योजनेच्या पाठीमागचे एक प्रेरणास्त्रोत हे खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेब आहेत. ते त्याही काळामध्ये मी बोललो होतो. आणि म्हणून अशा प्रकारचे वसंतराव नाईक साहेब की ज्यांनी बंजारा समाजाकरता देखील इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती आणली. तांड्यावर राहणारा समाज, एकीकडे विकासापासून दूर असलेला समाज, एकेकाळी प्रचंड मोठा इतिहास असलेला समाज, ज्या समाजाने मोठ्या प्रमाणात या देशामध्ये विकासाची कामं केली, मार्ग तयार केले, बावड्या तयार केल्या, व्यापारी मार्ग तयार केले. एक असा समाज की आज अख्खी दिल्ली ज्याच्यावर बसलेली आहे, दिल्लीचं संसद भवन, दिल्लीचं त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांचं कार्यालय, ते आमच्या लतीशा बंजाराची जागा, अशा प्रकारचा एक मोठा समाज. पण कालांतराने जो समाज काही ना काही कारणाने मागासला गेला त्या समाजाच्या उत्थानाकरता त्यांनी केलेलं कार्य. पोहरादेवीमध्ये सेवालाल महाराजांनी या बंजारा समाजाकरता जी काशी निर्माण केली त्या काशीमध्ये त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस ठरवलं की या पोहरादेवीचं पूर्ण कायापालट झाला पाहिजे आणि त्याचा कायापालट करत त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या सरकारने 700 कोटी रुपयाची कामं केली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं तिथलं संपूर्ण काम आपण करून दाखवलं. रामराव बापूंच्या नेतृत्वात त्या कामाची सुरुवात झाली. बापू आज आपल्यामध्ये नाही पण आज ते काम अव्याहत चाललंय. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिले प्रधानमंत्री ठरले जे बंजारा काशीमध्ये पोहरादेवीला आले आणि नंगारा म्युझियमचं त्यांनी उद्घाटन केलं. आणि नंगारा म्युझियम मध्येही एंट्री केल्याबरोबर पहिला पुतळा कोणाचा आम्ही लावला असेल तर तो स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा या ठिकाणी लावला. कारण त्यांनी
आपल्याला विचार दिला, ज्यांनी आचार दिला, ज्यांनी बळ दिलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांतीची ज्योत आपल्यामध्ये पसरवली, त्या वसंतराव नाईक साहेबांना आपण कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे सरकारच्या माध्यमातून आपण वनारटी सुरू केलेली आहे. त्या माध्यमातून आमच्या बंजारा समाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण देतो. आज तांड्यांना त्या ठिकाणी महसुली गावांचा दर्जा दिलाय. तांड्यांमध्ये ग्रामपंचायती आपण तयार केल्या आहेत. सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आपण सुरू केलेली आहे. या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की हा बंजारा समाज जो एकेकाचा समृद्ध समाज होता, काळाच्या या सगळ्या अत्याचारांमध्ये जो समाज कुठेतरी मागे राहिला, आता त्या समाजाला पुन्हा एकदा तेच गतवैभव आपल्याला द्यायचं आहे. आणि हे गतवैभव जर द्यायचं असेल तर सेवालाल महाराज यांचं कार्य लक्षात ठेवावं लागेल. आणि वसंतराव नाईकांची प्रेरणा ही आपल्या ठाई आपल्याला घ्यावी लागेल. ही प्रेरणा जर असली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी हे कार्य करता येईल. आणि म्हणून या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केला त्या सगळ्यांचं, आमच्या लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आपले भागवत कराडजी असतील, संजय शिरसाटजी असतील, अतुल सावेजी असतील, घोडलेजी असतील, या सगळ्या मंडळी मंचावरच्या मंडळींनी आपल्या या संपूर्ण जी संस्था आहे त्या संस्थेच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याकरता प्रयत्न केला त्यांचं अभिनंदन करतो. आपले जी श्रीकांत यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि शिरसाट साहेबांना जाता जाता एवढंच सांगतो, शिरसाट साहेब काळजी करू नका, छत्रपती संभाजीनगर हे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, त्यामुळे याला कधीच काही कमी पडू देणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी प्रमोद राठोड राजीव भाऊ यांना या ठिकाणी पाचारण करते. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रमोद राठोड. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन हरित नेते वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचे या ठिकाणी अनावरण या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित सगळे आमचे मंत्रीमहोदय अतुलजी सावे साहेब, संजयजी शिरसाट साहेब, तो संपूर्ण बंजारा समाजाचे माझे बांधव, महानगरपालिका सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी पुतळा निर्माण केला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.